अरे आपल्या इष्टदेवतेबद्दल आपल्या धर्माबद्दल जर कोणी अपप्रचार करत असेल तर त्याचं मुंडकं कापल्याच गेलं पाहिजे. खरं सांगू का, मी कीर्तनकार नसतो तर नक्की जितेंद्र आव्हाडचं मुंडकं कापलं असतं. पण एक सांगतो, जिथेही जितेंद्र आव्हाडचा कार्यक्रम असेल, मी स्वतः सांगतो, जिथेही असेल तिथंच नक्की मी समोर जाऊन दांगडू करणार. नक्की कार्यक्रम नाही होऊ देणार. तुम्हाला ऐकायला येईल किंवा अनिल महाराजचे केलं, पोलिसांनी पकडलं, नाट टाकलं. कारण महाराष्ट्रातला कुठलाही वैष्णव वारकरी आणला, तो माझा मित्र आहे, जितेंद्र आव्हाड सोडून तो नालायक आहे. त्याला तो बिंडोक आहे, त्याच्या इतका नालायक माणूस नाही. तुम्हालाही हात जोडून विनंती आहे, अरे आपण कुणाचं समर्थन करतो याच्या तर डोक्यात प्रकाश पाडायचा कधीतरी. एक वाक्य बोलतो, थोडा आता अभंगाच्या बाजूला येऊन बोलतो, राग आला तरी चालेल आणि चांगलं वाटलं तर फारच चांगलं. ऐका, त्या फ्रान्समध्ये कोणतरी त्या एखाद्या छापखाना होता फ्रान्समध्ये, आणि त्यांनी मोहम्मद पैगंबराचं चित्र काढलं होतं. वाक्य आहे का बरं का, मोहम्मद पैगंबराचं चित्र काढलं होतं, फक्त एवढंच काम केलं. त्यांना मूर्तीपूजा, चित्रपूजा त्यांचा काय त्यांना आवडत नाही, त्यांना मान्य नाही. फक्त एवढीच चूक केली होती महाराज, सर्व मुसलमान बांधवांना राग आला की तुम्ही आम्हाला जे मान्य नाही ते का केलं, म्हणून एका रातात अख्खी प्रेस फुकून दिली, पूर्ण जाळली होती. तुम्ही पेपर वाचत नसेल, टी व्ही पाहत नसेल, ते तुमचं दुर्दैव आहे. कारण तुम्ही बाकी पाहता आणि बाकी सगळं जे पाहायचं ते पाहत नाही. वाक्य ऐका, पूर्ण प्रेस जाळली होती. ऐका ना, त्याच्यानंतर मधल्या काळात मोहम्मद पैगंबरावर एका स्त्रीनं, नुपूर शर्मा नावाची स्त्री आहे, त्या स्त्रीनं फक्त एवढंच म्हणलं होतं की मोहम्मद पैगंबराला सुद्धा बायका आहेत, आणि खरंच आहेत होत्या. एवढं फक्त एक सहज बोलून गेली ती, आणि जर 2-4 शब्द बोलली, पण जे सत्य आहे तेच बोलली. त्यांना मान्य झालं नाही. त्याच्यानंतर भारतभर एक सारख्या तुम्ही त्या घोषणा ऐकल्या. कोणत्या? शिरकलम नाही, काय होतं ते, शीर्तन से जुदा करू. जर आपल्या देवाविषयी, आपल्या अल्लाविषयी जर कोणी काही म्हणत असेल तर त्याचं मुंडकं कापा. आणि बऱ्याच लोकांचे मुंडके कापलेत. ही भूमिका मुसलमान बांधवांची, आणि त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन करतो. अरे आपल्या इष्टदेवतेबद्दल आपल्या धर्माबद्दल जर कोणी अपप्रचार करत असेल तर त्याचं मुंडकं कापल्याच गेलं पाहिजे. खरं सांगू का, मी कीर्तनकार नसतो तर नक्की जितेंद्र आव्हाडचं मुंडकं कापलं असतं. पण एक सांगतो, जिथेही जितेंद्र आव्हाडचा कार्यक्रम असेल, मी स्वतः सांगतो, जिथेही असेल तिथंच नक्की मी समोर जाऊन दांगडू करणार. कारण मी लहान आहे ना, बाकी पुढं मोठं तर काही करू शकत नाही. नक्की कार्यक्रम नाही होऊ देणार. तुम्हाला ऐकायला येईल किंवा अनिल महाराजचे केलं, पोलिसांनी पकडलं, नाट टाकलं, हे ऐकायला येईल तुम्हाला. अरे प्रभू रामचंद्राबद्दल बोलता तुम्ही, आमचा आराध्य दैवत हे महाराज ते, आमच्या आराध्य दैवताविषयी जर बोलत असेल आणि तुम्ही काय तुमचा नुसते मोबाईल वापरतात 30-30 हजाराचे, जाळा ते रॉकेल टाका द्या फुकून. अरे काय जीवन आहे आपलं. कोणी काही म्हणतं आपल्याला, आपण प्रत्येक वेळेस ऐकतो, मधा ती सुषमा अंधारे आली, तिनं आपलं वाजवलं, म्हणले देवी बसलीन, देवी उठलीन. याला आकली कमी आहे. ती म्हणते, तिचं एक वाक्य मधात चालू होतं, म्हणले असे उपास तापासानं कुठं देव पावत असतो का, पायात चपला घालल्यानं कुठं देव पावत असतो का, म्हणा त्या गबाळीला तिला सांगा कोणीतरी. ती म्हणे जर असा जर देव पावला असता तर कित्येक लोकांच्या अंगावरचे कपडे नाही भिकाऱ्यांच्या, मग त्यांना देव का पावत नाही. तिनं परत सांगितलं, जर कित्येक भिकारी असते त्यांच्या पाया चपला नाही, मग महिना जेवण नाही भेटत, मग त्यांना कोण देव पावत नाही. त्या गबाळीला सांगा कोणीतरी, म्हणा साधना आहे ती, प्रारब्ध वेगळं आणि साधना वेगळी. त्यांच्या पायात चप्पल नाही, त्यांच्या अंगावर कपडे नाही, त्यांना 1 महिने खायला नसल, हे त्यांचं प्रारब्ध आहे. आणि आम्ही पायात घालत नाही 9 दिवस, ही आमची साधना आहे. येडीला सांगा कधीतरी, हे साधनेचं फळ आहे, ते प्रारब्ध आहे. आज जर अचानक लाईन गेली तर हे माझं प्रारब्ध आहे. अरे प्रारब्ध आणि साधना काही कळते का नाही? काही बोलता राजा, बोलत जा रे, कधीतरी तुमच्या पाया पडतो. कीर्तन दररोज ऐकता तुम्ही, बोललं पाहिजे ना आपण कधीतरी. त्या जितेंद्र आव्हाडाला सांगा कोणीतरी, त्या नालायकाला, त्याला म्हणा येड्या, अरे जंगलात फक्त मासच नसतं, फळही असतात, कंदही असतात. आणि प्रभू रामचंद्रानं पहिले 3 दिवस सारखा उपवास होता महाराज. निषादाच्या घरी गेल्यानंतर निषादानं सांगितलं, हे श्रीराम, हे भगवान, अहो तुम्ही राजे आहात, तुम्ही राघवेंद्र सरकार आहे, भगवंत आहे. जर तुम्ही उपासीपोटी माझ्या नगरातून जर गेले ना तर येणाऱ्या काळात इतिहासात माझी नोंद वेगळ्या अर्थानं होईल, लोक मला नाव ठेवतील, काहीतरी घ्या ना. तर तेही कारण फलही देही भगवान, शब्द आला फळ. कधीतरी बोललं पाहिजे ना आपण. म्हणजे आपलं राजकारण शिजवण्यासाठी काही अपप्रचार करायचा का?
माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, जर खरंच तुमच्या अंगात जर रक्त असेल ना, तर जिथं जितेंद्र आव्हाडची सभा असेल तिथं जाऊन दांगडू करा, हुसकावा, काय करायचं ते करा तिथं, पण तुम्ही घरी बसू नका. मी याच्याही पुढे सांगतो, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. कुणाचा आहे मी ज्या गावात आहे, माझं गाव डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब जे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे, पण तरी सुद्धा प्रत्येक कीर्तनात प्रत्येक ठिकाणी सर्वात निषेध जर कोण करू राहिलं तर मीच करू राहिलो. सत्ता पक्ष राजकारण हे नंतरचा विषय, पहिला धर्म आहे आमच्यासाठी. हा पहिला माझा देव आहे, बाकीचं नंतर पुढच्या पुढं पाहून गो, येणाऱ्या काळात हे सर्व करा. हे चालू द्या, काय अडचण नाही, याचं याला काही घाबरायचं नाही. हा मी म्हणणार नाही, मी बोलला बोललो थांबू द्या थांबू द्या. अहो जिथं त्याला त्याची कॉलर धरायला जायचं तिथं याचं काय गुतलं. हा माझा विरोध आहे महाराज, विरोध आहे, ध्यानात ठेवा. येणाऱ्या काळात आपण विरोध करायला शिका, तर जगणं शक्य होईल. नाही तर जर तुम्ही असे जर आरामात बसून राहिले ना, ते एक दिवस आपल्या घरात लोक दुसतील, ध्यानात ठेवा. इतक्या वर्षापासून राम मंदिर चालू होतं महाराज, ते आता पहिल्यांदा 22 दिनांक 22 तारखेला माझ्या भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा हो राहिली महाराज. माझा राघवेंद्र सरकार 22 तारखेला विराजमान होणार आहे महाराज. काय अहो भाग्य आहे महाराज, याच देही याची डोळा. हा सगळा सुख सोहळा आपण टीव्हीत पाहू राहिलो, कुठेतरी पाहू राहिलो. 22 तारखेला घराघरात रांगोळी, घरासमोर रांगोळी काढा, दिवे लावा, अरे गुढ्या उभ्या करा, कारण माझा राम येणार आहे. ध्यानात ठेवा सगळेजण, सगळ्यांनी हे करायचं. आनंद उत्सव केला पाहिजे आपण, कळू द्या लोकायला की आम्ही कोण आहोत म्हणून.